तुम्ही पाहिलं आहात का पुण्याचं हे 50 कोटीचं अद्भुत मंदिर? 3 देव एक मंदिर आणि अपार शांती. भगवान श्रीकृष्ण महादेवानी जैन धर्माचे तीर्थकर. 2017 मध्ये या मंदिराचे बांधकाम सुरू झाले. जगातील 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य असलेल्या ताजमहल मध्ये ज्या मकराना संगमरवराचा वापर करण्यात आला होता, त्याच उच्च प्रतीच्या राजस्थान मधील मकराना संगमरवरामध्ये याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. 2017 मध्ये चालू झालेले हे बांधकाम 2024 मध्ये पूर्ण झाले. इथे मुख्यतः 3 देवतांचे मंदिर तुम्हाला पाहायला मिळतात. या सुंदर अशा पायऱ्या चढून आतमध्ये गेल्यानंतर सर्वात समोर श्री मंदिर स्वामीचे दर्शन तुम्हाला घेता येते. श्री मंदिर स्वामी हे जैन धर्माचे आहेत. त्यांच्याच डाव्या बाजूला भगवान शिव आणि उजव्या बाजूला आपल्या लाडक्या श्रीकृष्णाचे मंदिर तुम्हाला पाहायला मिळते. यासोबतच या परिसरामध्ये अनेक छोटी छोटी मंदिरं सुद्धा तुम्हाला बघता येईल. या मूर्त्या खूप सुंदर आहेत. पुणे बेंगलोर हायवेवर खेड शिवापूरच्या टोल नाक्यानंतर 10 मिनिटाच्या अंतरावर हे सुंदर असं मंदिर आहे. इथे सूर्यास्त म्हणजे सनसेट खूप सुंदर दिसतो. सर्व धर्म समभाव हा मुख्य उद्देश या मंदिराचा आहे. या मंदिराचे व्यवस्थापन दादा भगवान फाउंडेशन आणि श्री मंदिर स्वामी आराधना ट्रस्ट या दोघांद्वारे केले जाते. या मंदिराच्या अगदी पाठीमागे तुम्हाला अगदी कमी दरामध्ये तुम्हाला महाप्रसाद सुद्धा घेता येते. संपूर्ण भारतामध्ये एकूण असे 3 त्रिमंदिर आहेत. त्यामधील 2 त्रिमंदिर हे गुजरातमध्ये आहेत आणि 1 मंदिर हे मुंबईमध्ये आहे. त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये 4थे मंदिर जे आहे ते आपल्या पुण्यामध्ये आहे. आजच्या या धावपळीच्या युगात श्रीकृष्णाची भक्ती, शिवाची शक्ती आणि जैन धर्माची शांती हे सगळं एकाच ठिकाणी जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुमच्या फॅमिलीला घेऊन एकदा या मंदिरात नक्की या. हे खूप सुंदर मंदिर आहे. शक्यतो संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सनसेटच्या वेळेस येण्याचा प्रयत्न करा, कारण इथून सनसेट खूप सुंदर दिसतो. आणि हो, आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा, कारण आपण इथे पुण्यासंदर्भात अनेक लहान मोठी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो.